जेव्हा अगदी हलकं फुलकं खायचं असतं तेव्हा आपण काहीतरी एकदम झटपट होणारं असं ट्राय करतो. तर मी आज बनवलं आहे कढी आणि पकोडे. तर चला सुरू करूयात आजच्या आपल्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण भजी बनवणार आहोत. तर भजीसाठी मी ते कांदा घेतलेला आहे एक मोठा चिरून, एक मिरची टाकलेली आहे, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, सोबतच बेसन घालणार आहोत. मीठ घालायचंय चवीनुसार, मिक्स करायचंय, घालायचंय थोडं. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण भजी काढून घेऊयात. स्लो गॅस वरती फ्राय करायचे गोल्डन ब्राउन होईपर्यंत. हे बघा, हे झालेले फ्राय करून. आता आपण काढून घेऊयात हे, आणि याच पद्धतीने सगळे भजी आपण फ्राय करून घेऊयात. इथे मी फोडणीसाठी लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, राई त्या घेतलेल्या आहेत 5 ते 6, मध्ये स्लिट करून फ्राय करायचं आहे व्यवस्थित. फेटलेलं दही घालायचं आहे, बेसनाचा गोळ, चवीनुसार मीठ, हळद, मिक्स करायचं आहे व्यवस्थित. उकळी काढून घ्यायची आता एक. कढीला मस्तपैकी उकळी आलेली आहे. बघा किती स्मूथ अशी कढी झालेली आहे आपली. आता आपण त्यात भजी टाकूयात, मिक्स करूयात परत एकदा, कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करायचा आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.